की साधारणपणे सर्वसामान्य कुटुंबामध्ये पगार आल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्यासमोर असे सगळे खर्च दिसत असतात. शिल्लक पैसा राहिला किंवा नाही राहिला तरी आपली भविष्याची तरतूद म्हणून गुंतवणूक कशी करावी याचे काही फॉर्म्युले आहेत. पण इन्कम वजा गुंतवणूक मग एक्सपेन्सिव्ह, जर असं आपण केलं तरच आपण भविष्याची तरतूद करू शकतो. आर्थिक गुंतवणुकीमध्ये असं खूप मोठं काही नाहीये, एक छोटा फॉर्म्युला आहे. ते पूर्ण करण्यासाठी 3 गोष्टी करण्याची खूप महत्वाची गरज आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढायला पाहिजे, कारण इमर्जन्सी एक्सपेन्सेस जे असतात ते त्याच्यातूनच होतात. आणि मग अचानक आपण जी थोडीफार गुंतवणूक केलेली असते आणि अचानक जर खर्च आले, आजारपण आलं तर सगळे पैसे निघून जातात. सो एक हेल्थ इन्शुरन्स असणं खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे भविष्यामध्ये पैसे कमावणार आहोत त्यासाठी टर्म प्लॅन काढणं गरजेचं आहे. खरं तर विम्यामध्ये, इन्शुरन्समध्ये आपल्याला एक टर्म प्लॅन खूप आवश्यक असतो आणि तीच लोक काढत नाहीत. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे म्युच्युअल फंड काढायची गरज. गेले 2018 सालापासून मी सांगतोय की आपल्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचीच आहे आणि ती SIP च्या माध्यमातून करायची आहे.